नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कुडकुडत्या थंडीत आठवड्यातून 2 वेळा तरी आवर्जून बनवावा असा डिंकाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे साजूक तूप। आता हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम। हे छान हलके गुलाबी रंगावर आपण परतवून घ्यायचे आहे, खूपही डार्क करायचे नाही, त्यामुळे शिऱ्याला खूप छान अशी चव येते। तर इथे काजू बदामचा रंग बदललेला आहे। यामध्ये घालायचा आहे आपल्याला 2 चमचे मनुके। आता इथे मी पिवळे मनुके घेतलेले आहे, तुम्ही काळे घेतले तरी चालेल। आता हे छान असे आपण मंद गॅसवर फुलवून घेऊ। तर इथे मनुके सुद्धा टम्म असे फुगलेले आहे। आता काजू बदाम आणि मनुके आपण सगळे काढून घेऊ। आता त्याच तुपामध्ये आपल्याला 2 चमचे इथे डिंक घेतलेला आहे। डिंक सुद्धा छान असा फुलवून घ्यायचा आहे। मंदच गॅस ठेवायचा म्हणजे छान असा फुलल्या जातो, कुठेही कच्चा राहत नाही। कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर काय होतं, ज्यावेळेस आपण डिंकाचा शिरा बनवतो त्यामध्ये घालतो त्यावेळेस दाताखाली आल्यानंतर कचकच लागू शकतो। तर बघा अशा पद्धतीने आपण फुलवून घेणार आहे। खूप छान असा फुललेला आहे। आता आपण हा काढून घेऊ। आता यामध्येच अजून 2 चमचे तूप आपण घालणार आहे। आपल्याला लागेल तसंच तूप आपल्याला घालायचं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 1 वाटी गव्हाचं पीठ। आता इथे मी ही वाटी घेतलेली आहे, कोणतीही 1 वाटी कप सेट करा। आता या वाटीने 1 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकता आणि त्यानंतर इथे अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मंद गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर बघा अशा गाठी मोडत मोडत आपल्याला प्रेस करत करत भाजायचं आहे, म्हणजे काय होतं आतपर्यंत छान असं हे रवा पीठ हे भाजले जातं। आता बरेच जणांना थंडीमध्ये जुनाट आजार उद्भवतात, संधिवात, सांधेदुखी, जॉईंट दुखतात, जुनाट आजार उद्भवतात, त्यांच्यासाठी हा डिंकाचा शिरा खूप गुणकारी आहे। तुम्ही कधी केला नसेल तर नक्की करून बघा। आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्हाला करायला लावतील आणि नक्कीच करा, कारण खूप गुणकारी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। मुलांना तर आवर्जून खाऊ घाला। तर बघा याच्या गाठी मोडत मोडत अशा पद्धतीने आपण मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे, कुठेही कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर घाई कराल आणि भाजून घ्याल त्यानंतर शिरा तुम्हाला चविष्ट लागणार नाही। आपल्याला सोनेरी रंगावर वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर बघा हलकासा रंग बदललेला आहे। आता यामध्ये आपल्याला अजून 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सतत भाजत राहायचं आहे, कारण तुमच्या पॅनवर अवलंबून आहे, गॅसवर अवलंबून आहे। मंद गॅसवर बर्नर मोठा असेल तर पटकनही भाजला जातो, त्यामुळे कमी जास्त वेळ लागू शकतो। आता हे आपण भाजून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण छान असं वास येईपर्यंत भाजून झालेलं आहे। आता हे पॅन आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटे हलवत राहायचं आहे। त्यानंतर गॅसवरती भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1.5 वाटी गूळ। इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे 3 वाटी पाणी घालायचं आहे आणि आपल्याला फक्त गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे। तर इथे पूर्ण गूळ विरघळलेला आहे। आता आपल्याला हे भांडं खाली उतरून ठेवायचं आणि त्यानंतर आपण जे मिश्रण भाजलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे। बघा अगदी थोडं थोडं आपल्याला ओतत राहायचं आहे। तर इथे बघा सगळं मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे। जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते सगळं ओतून घेतलेलं आहे।
आणि त्यानंतर आपल्याला मंद गॅसवर सतत हे गठोळ्या मोडत मोडत परतून घ्यायचं आहे. तर इथे सगळ्या गाठी मोडून झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आणि पॅनसुद्धा सोडायला लागलेला आहे. अतिशय सुंदर असा हा शिरा तयार झालेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड आणि पाव चमचा सुंठपूड. सुंठपूड ही आवर्जून घाला, कारण थंडीचे दिवस आहे. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला काजू बदाम आणि मनुका. आणि त्यानंतर इथे आपण जो डिंक तळून घेतलेला तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तर आता आपण शिऱ्यामध्ये तळलेला डिंक, काजू बदाम, वेलची पूड हे सगळं घालून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा हा शिरा तयार झालेला आहे. आता तुमच्या घरामध्ये थंडीच्या दिवसात एखादी बाळंतीण जर असेल तर त्या बाळंतीणीसाठी सुद्धा हा शिरा तुम्ही नक्की बनवू शकता, कारण खूप पौष्टिक आहे. आता आपला इथे हा शिरा तयार झालेला आहे. तर हा बहुगुणी, शक्तिवर्धक आणि ताकद देणारा डिंकाचा शिरा तुम्ही या थंडीमध्ये नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.